नागपूरमध्ये शपथ सोहळ्याची तयारी जी आहे ती सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते। नवीन सगळं सरकारचं विस्तार जो आहे मंत्रिमंडळाचा तो आता या ठिकाणी होतोय। रुपाली चाकणकर आपल्या सोबत आहेत। ताई, राष्ट्रवादी आपण जर पाहिलं तर महायुतीत आली, त्यानंतर एक वर्षाचा कालावधी मिळाला आणि आता पुन्हा एकदा चांगलं यश राष्ट्रवादीला राज्यात मिळालं आणि सरकारमध्ये स्थापन होऊन मंत्री शपथ घेतात, काय भावना आहे? आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकंदरच महायुतीला चांगल्या पद्धतीचं मतदानाच्या माध्यमातून पाठिंबा दिला आणि आज आपण पाहतोय मंत्रिमंडळ स्थापना होत आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे जे काही स्वप्न आहे ते साकार होताना आपल्याला या निमित्तानं दिसते। लोकसभेची निवडणूक ही खरं तर फेक नेरेटिव्ह सेट करून विरोधकांनी मतं मिळवली होती, पण 3 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की फक्त फेक नेरेटिव्ह सेट करणं हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा होता। त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास करणारा माणूस आपल्याला पाहिजे, महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणारे महायुती आपल्याला पाहिजे आणि या निमित्तानं महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला। आज मंत्रिमंडळाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून जी काही जबाबदारी या आमदारांवरती दिलेली आहे, आज मंत्रिपदाची शपथ घेत असताना ते स्वप्न त्यांची साकार करण्याची भूमिका हे मंत्री नक्कीच पार पडतील हा विश्वास एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून मला वाटतं। राष्ट्रवादीतले चेहरे मंत्रिपदाचे आपण जर पाहिले तर विभागवार असेल किंवा आगामी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका आहेत, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण पदं जी आहेत ती दिलेली आहेत का, काय नेमकं? आदरणीय दादांनी ज्यावेळेस गेल्या 2 वर्षापूर्वी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं त्यावेळेस छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ जसं आहे सर्वांना सामावून घेणारं त्याच पद्धतीचं मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं। यावेळी आपण पाहतोय महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विभागामध्ये विभागवार आणि प्रत्येक भागाला न्याय देताना तिथल्या जनतेची कामं झाली पाहिजे, कष्टकरी कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत, युवक विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, महिलांना प्राधान्य मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोरून ठेवून आजचं हे मंत्रिमंडळ स्थापन होते आणि मला खात्री आहे पक्षश्रेष्ठी म्हणून आदरणीय दादा, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि सर्वच वरिष्ठांनी एकत्र बसून चांगल्या पद्धतीचा जो निर्णय घेतला असेल जो आपण या मंत्रिमंडळाच्या निमित्तानं पाहणार आहोत। ज्येष्ठ मंत्री जे आहेत म्हणजे वळसे पाटील असेल, आत्राम असतील, भुजबळांचं नाव सुद्धा दिसत नाहीये, त्यांना थांबवले पक्षाच्या पुढील वाटचालीचं पक्षाचं काम करण्यासाठी त्यांना थांबवले आणि नव्यानं संधी दिली। आपण कायम म्हणतो की उद्याच्या समाजाचं भवितव्य एका तरुणाईच्या हातामध्ये, उगवत्या नेतृत्वाच्या हातामध्ये आणि या निमित्तानं आपण पाहिलं या निवडणुकीमध्ये 41 आमदार जे निवडून आले त्यामध्ये नवीन चेहरे जे आहेत त्याला पसंती ही जनतेने दिलेली, त्याच्यामुळे थांबवणं किंवा डावलणं हा प्रकार नाही आहे। तर स्वतःहून या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय दादांजवळ ती भावना व्यक्त केली असेल की आमच्यामध्ये आपण नवीन नेतृत्वाला संधी द्यावी जेणेकरून ह्या समाजाचे प्रश्न आहेत, युवकांचे आहेत, या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेतृत्व सभागृहामध्ये असणं आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून काही नवीन चेहरे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात। मंत्रिमंडळ विस्तार होतो, सरकार स्थापन होतं, तेव्हा अनेक वेळा म्हटलं जातं की महिलांची संख्या जी आहे मंत्रिमंडळात कमी असते, परंतु आता मात्र भाजपकडून 3, तुमच्याकडून 1 म्हणजे जवळपास 4 मंत्री जे आहेत ते महिला असणार आहेत। आम्हाला ज्या 41 जागा मिळाल्या त्या अनुसरून आम्हाला मंत्रीपदं मिळतात आहेत, त्याच्यामुळे आमच्यामध्ये 4 महिलांमध्ये 1 महिला ही शपथ घेणार आहे। सगळ्या 4 मिळून असणार आहेत महायुतीमध्ये मला असं वाटतं अजून बऱ्याच जागांची शपथ राहिलेली असणार आहे। आज काही जागा जाहीर केलेल्या आहेत, पण जास्तीत जास्त महिला या मंत्रिपदामध्ये आल्या पाहिजेत अशी आमची कायमच भावना राहिलेली आहे। आता शपथ घेताना आपण पाहूयात, यामध्ये महिला तर घेतीलच, पण त्यांना अजूनही ज्या काही जागा राहिल्या त्यामध्ये महिलांना संधी मिळावी ही आमची मागणी असेल। साहजिकच आहे। आपण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर आपल्यासोबत होत्या, त्यांनी म्हटलं आहे की समतोल जो राखण्याचा प्रयत्न जो आहे तो राष्ट्रवादीने केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुख, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।